नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, काही जखमा अशा असतात ज्या काळानुसार भरत नाहीत। जनकपूर नावचं एक साधं गाव, पण त्या शांततेच्या मागे लपले एका माऊलीचं 20 वर्षाचं मोठं दुःख। एका आईला फक्त प्रेमाच्या गुन्ह्याखाली कोठडीत कोंडून ठेवलं गेलं होतं, कारण तिने आपल्या मुलाला आणि पतीला वाचवण्यासाठी स्वतःचा बळी दिला होता। तिला वाटलं होतं तिचं हे दुःख कोणाला तरी समजेल, पण गाव तिला विसरलं। आज 20 वर्षानंतर त्या कोठडीतील एका जुन्या डायरीने सगळं सत्य बाहेर काढलंय। ज्या आईला आदेश अमृत समजत होता, ती आज त्याच्या समोर आहे, पण एका निष्प्राण अवस्थेत। माझ्या आईला कोठडीत चढवणारे ते क्रूर लोक कोण होते? का माझ्याच माणसाने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं? आज मी आदेश जनकपूरच्या वेशीवर उभा आहे, न्यायासाठी नाही, तर माझ्या आईचा त्याग जगाला दाखवण्यासाठी। गावाच्या वेशीवर लागलेली ती जुनी गंजलेली पाटी वाचून माझं अंग शहारलं। जनकपूर, शिस्त आणि परंपरेचं गाव। मी मनातल्या मनात हसलो। शिस्त की 20 वर्षापासून साठवलेला हा रक्ताचा सडा। माझ्या हातात असलेल्या त्या डायरीची पानं आजही थरथरत होती। त्या डायरीत आईनं त्या क्रूर परंपरेचा उल्लेख केला होता, पण एका कोड्यात तिनं लिहिलं होतं, ज्या दिवशी गावाच्या चौकातील ती मशाल विझेल, त्या दिवशी माझ्या कैदेचं रहस्य उघड होईल। मी गावात पाऊल टाकलं। प्रत्येक घराची खिडकी जणू मला वेढा घालत होती। मला माहित होतं, या गावात माझ्या आईला संपवणारे लोक आजही सत्तेत आहेत। माझ्या खिशातला फोन वाजला। नितीनचा मेसेज होता, आदेश सावधान, तू गावात आल्याची कुणकुण सरपंचाला लागली आहे, लक्षात ठेव, इथे भिंतींनाही कान असतात। माझा थरकाप उडाला। मी तर अजून कोणाला भेटलोही नव्हतो, मग त्यांना कसं समजलं की माझ्या आईचा बळी घेणारी ती प्रथा अजूनही माझ्यावर लक्ष ठेवून आहे? मी आईच्या त्या माहेरच्या हवेलीकडे चालू लागलो। त्या वास्तूची भिंत, ती खिडकी, तिथे माझ्या आईला कैदेत ठेवलं होतं। ती वास्तू पाहून माझं मन आतून रडायला लागलं। आज मामांसमोर मला एक अनोळखी पाहुणा म्हणून जायचं होतं, पण या मुखवट्याखाली एक असा मुलगा होता ज्याचा सूड आईच्या 20 वर्षाच्या वेदनांचा हिशोब मागायला आला होता। हवेलीच्या मुख्य दरवाजावर मी थाप मारली। आतून माझ्या मामाचा आवाज आला, कोण आहे? माझा श्वास रोखला गेला। त्याच माणसाने माझ्या आईला 20 वर्ष कोठडीत चढवलं होतं। मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, मी नितीनचा मित्र आदेश। आजचा दिवस आदेशसाठी खूप खास होता। तो आज 20 वर्षाचा झाला होता। सकाळपासून घरात एक वेगळीच लगबग होती। घराच्या कानाकोपऱ्यात आनंदाचे एक उबदार वातावरण पसरलं होतं। बाबांच्या खोलीत एक जुनं लाकडी कपाट होतं, जिथे त्यांनी अनेक वर्षाच्या आठवणी जपून ठेवल्या होत्या। संध्याकाळची वेळ होती। बाबा ऑफिसवरून परतले होते। त्यांच्या हातात एक गुंडाळलेलं पार्सल होतं। ते घरात आले आणि नेहमीप्रमाणे हसून त्यांनी आदेशला साथ घातली। बाबांच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हास्य आणि डोळ्यातील चमक, जणू काही आज आदेशच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा गाठला गेलाय याची त्यांना खात्री होती। आदेश, ये इकडे, बाबांनी हात उंचावत म्हटलं। त्यांच्या आवाजात एक विलक्षण गोडवा होता। आदेश धावतच तिथे आला। बाबांनी प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आज तू मोठा झालास माझ्या लेकरा। आजच्या दिवशी तुला काहीतरी द्यायची खूप दिवसापासून माझी इच्छा होती। ते बोलत असतानाच त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी काहीतरी आठवल्याची सावली पडली। ते थोडा वेळ खिडकी बाहेरच्या झाडांकडे बघत राहिले, जणू काही त्यांना जुन्या आठवणींनी घेरलं होतं। घरात एक सात्विक शांतता होती, पण बाबांच्या मनात काहीतरी खळबळ सुरू असल्याचे आदेशला जाणवले। त्यांनी आदेशला जवळ घेतलं। त्यांच्या हाताला एक थरथर होती। त्यांनी आदेशच्या डोळ्यात पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यात आज आनंदासोबतच एक अनामिक भीतीही लपलेली होती। आदेश, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, पण माझं मन आज काहीतरी वेगळंच सांगतंय, बाबा हळू आवाजात म्हणाले। त्या दिवशी घरात खूप आनंदाचं वातावरण होतं, पण त्या आनंदाच्या मागे नियती काहीतरी वेगळंच पेरून ठेवत होती याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती। हॉटेलच्या लखलखत्या दिव्यांच्या झगमगाटात आज देशमुख कुटुंब एकत्र जमलं होतं।
आजूबाजूला असलेल्या टेबल्सवर लोकांचे हसण्याचे आणि खाण्याचे आवाज येत होते, पण आपल्या टेबलावर मात्र एक वेगळाच उत्साह होता. आदेशच्या चेहऱ्यावरील चमक पाहण्यासारखी होती, कारण त्याच्या समोर त्याची स्वप्नातली बाईक उभी होती. बाबांनी आदेशच्या खांद्यावर हात ठेवून हसून म्हटलं, तुला हवी होती ना हीच? चेहरा पाहिल्यावर कळतं रे मला तुला नक्की काय हवंय ते. स्नेहाचा किलकिलाट चालू होता. काका काकूंच्या चेहऱ्यावरही समाधान होतं. सगळं कसं स्वप्नवत सुरू होतं. तेवढ्यात रेस्टॉरंटच्या निवांत कोपऱ्यात बाबांच्या मोबाईलची एक कर्कश रिंग वाजली. बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात गोडलं. त्यांनी फोन खिशातून बाहेर काढला. स्क्रीनवरचं नाव पाहताच त्यांच्या हाताला एक थरथर सुटली. त्यांनी एक नजर आदेशकडे टाकली. जणू काही त्यांना या फोन कॉलची भीती वाटत होती. त्यांनी गडबडीत उठून हॉटेलच्या एका अंधाऱ्या कोपऱ्याचा आश्रय घेतला. आदेश दुरूनच त्यांना पाहत होता. बाबा फोनवर शांत होते, पण त्यांच्या चेहऱ्याची रंगातली छटा बदलत होती. ते आपला रुमाल काढून वारंवार चेहरा पुसत होते. त्यांची ती नेहमीची खंबीर देहबोली आज पूर्णपणे ढासळली होती. थोड्याच वेळात बाबा परत आले. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि पावलात एक अस्वस्थता होती. त्यांनी टेबलावरच्या पाण्याचे ग्लास न घेताच थेट गाडीच्या चाव्या उचलल्या. चला निघा घरी. बाबांचा आवाज कातर झाला होता. अहो पण जेवण? काकूंच्या प्रश्नावर बाबांनी मागे वळूनही पाहिलं नाही. काहीतरी खूप मोठी चूक झाली आहे. घरी जाणं आता गरजेचं आहे. त्यांचे ते शब्द हवेत विरले आणि त्या आनंदी वातावरणावर एक काळा सावळा पसरला. घराबाहेर उभी असलेली ॲम्ब्युलन्स आणि तिथे वाढलेली गर्दी, एक जुन्या गाडलेल्या सत्याचा उलगडा होण्याची ती सुरुवात होती. घराबाहेरच्या गर्दीत एक अस्वस्थ शांतता पसरली होती. लोक एकमेकांकडे पाहत होते आणि सर्वांच्या नजरा देशमुख हाऊसच्या आवारात उभ्या असलेल्या त्या ॲम्ब्युलन्सकडे गेल्या. गाडीतून उतरताच स्नेहाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, ॲम्ब्युलन्स. काकांनी कपाळावर हात मारून घेतला. जणू काही कोणत्या तरी मोठ्या संकटाची चाहूल त्यांना लागली होती. मी जसा पावलं टाकत आत शिरलो, तिथे जे दृश्य होतं ते पाहून माझं काळीजच थिजलं. बाबा जमिनीवर बसून ढसढसा रडत होते. त्यांच्या समोर एक अनोळखी तरुण उभा होता, जो अगदी शांतपणे त्यांच्याशी काहीतरी बोलत होता. काका तातडीने पुढे गेले आणि विचारलं, भाऊ नक्की काय झालंय? हे सगळं काय चाललंय? बाबांनी डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत कंपित आवाजात उत्तर दिलं, दीपक, ज्या जखमा भरल्या होत्या त्या पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती समोर उभी आहे. हे ऐकताच काकाचा चेहरा पांढरा पडला. बाबांच्या या शब्दाचा अर्थ मला उमजत नव्हता. काकांनी स्नेहा आणि काकूला आज जाण्याचा इशारा केला. त्यांनी मलाही आज जायला सांगितलं, पण माझ्या पायात जणू खीळ बसली होती. मला त्या सत्याचा शोध घ्यायचा होता, ज्याने माझं पूर्ण घर हादरवून सोडलं होतं. मी बाबांना जवळ जाऊन विचारलं, बाबा तुम्ही का रडताय? आणि क्षणाचाही विलंब न लावता बाबांनी मला गच्च मिठी मारली. त्यांचा आक्रोश इतका भयान होता की आजूबाजूला जमलेले लोकही सुन्न झाले. तो अनोळखी तरुण शांतपणे म्हणाला, काका आता धीर धरा आणि आत्यांना अखेरचा निरोप द्या. मी त्याला विचारलं, तुम्ही कोण आहात? त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं, तूच आदेश ना? मी फक्त मान हलवली. त्या तरुणाच्या इशाऱ्यावरून ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला गेला. पांढऱ्या चादरीत झाकलेलं ते शरीर जमिनीवर ठेवण्यात आलं. त्याने बाबांच्या हातात एक जुना वापरलेला थैला दिला आणि म्हणाला, ही आत्यांची शेवटची अमानत आहे. त्यांच्या खोलीतील काही महत्वाची वस्तू. बाबा बेजान पावलाने त्या मृतदेहाजवळ गेले. थरथरत्या हाताने ती पांढरी चादर बाजूला केली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, पांढरे पडलेले केस, पण ती बनावट, तो आकार, तो चेहरा मी माझ्या खोलीतल्या फोटोत रोज पाहत होतो. ती माझी आई होती, ज्या आईला मी मृत समजत होतो, जिच्या आठवणीत मी लहानचा मोठा झालो होतो. ती आज माझ्या समोर होती, पण एका निर्जीव अवस्थेत. बाबा त्या थैल्याला छातीशी धरून ओरडून रडत होते, भावना तू हे काय केलंस? मला सोडून गेलीस आणि आता अशी परतलीस की तू माझ्याशी बोलूही शकत नाहीस. हे तू माझ्यासोबत काय केलं? सगळ्यांसमोर ते धक्कादायक सत्य आलं होतं. ज्या आईला मी देवाकडे रोज मागत होतो ती समोर होती, पण फक्त एक मृतदेह म्हणून. देवाने आज माझ्या आनंदाचा हा शेवट केला होता. हे सत्य पचवणं माझ्यासाठी अशक्य होतं. बाबांचा आक्रोश पाहून आजूबाजूचे लोकही गहिवरले होते. मी विचारलं, बाबा
हे सगळं काय आहे? ही माझी आई आहे ना? बाबांनी मला घट्ट मिठी मारली आणि कापऱ्या आवाजात म्हणाले, आदेश मला माफ कर. मी तुझ्यापासून एक खूप मोठं सत्य लपवलं होतं. तुझी आई जिवंत होती, पण परिस्थितीने आम्हाला वेगळं केलं होतं. मला वाटलं होतं एके दिवशी सगळं ठीक होईल आणि आपण पुन्हा एकत्र येऊ, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं. बाबांच्या या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. 20 वर्ष माझ्या आईला मी मृत समजत होतो, पण ती जिवंत होती. ती कुठे होती आणि तिची अशी अवस्था का झाली होती? माझे सगळे प्रश्न बाबांच्या त्या तुटक वाक्यात अडकून पडले होते. काकांनी बाबांना सावरलं आणि म्हणाले, भाऊ शांत व्हा. आता वहिनींच्या अंतिम संस्काराची वेळ आली आहे. पण मी हट्ट धरून बसलो होतो. नाही, जोपर्यंत मला संपूर्ण सत्य कळत नाही तोपर्यंत मी तिला हातही लावू देणार नाही. ही माझी आई आहे आणि गेल्या 20 वर्षात तिच्यासोबत नक्की काय घडलं हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी त्या अनोळखी तरुणाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक खोल वेदना होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला, आदेश, तुझी आई माझी सख्खी आत्या आहे, माझ्या वडिलांची बहीण. पण मी तिला लहानपणापासून पाहिलंय. ते फक्त एका काळोख्या कोठडीत कैद झालेली. माझ्या गावातले लोक अनपढ असतील, पण मला ते चालत नव्हतं. माझ्या घरात एक अशी स्त्री होती जिच्याशी बोलायची कुणालाही परवानगी नव्हती. मी लहानपणापासून आई वडिलांना विचारत होतो की त्या कोठडीत नक्की कोण आहे, पण मला कधीच खरं उत्तर मिळालं नाही. तो तरुण बोलत होता, पण त्याच्या प्रत्येक शब्दागणित माझ्या मनातील जखमा अधिक खोल होत होत्या. आईच्या आयुष्याची ही भयान काळरात्र नक्की कशी सुरू झाली होती? त्या मुलाचे, प्रतापचे शब्द जणू माझ्या काळजाला आरपार जात होते. त्यानं सांगितलं, त्यांनी मला नेहमीच माझ्या आत्याच्या खोलीपासून दूर ठेवलं. पण मी जसा मोठा झालो तसं माझं कुतूहल वाढत गेलं. अखेर मला समजलं की ती त्या घराची लाडकी लेक आहे, जिला केवळ एका माणसावर प्रेम केल्याच्या गुन्ह्याखाली ती अमानुष शिक्षा दिली जात होती. प्रतापच्या सांगण्यानुसार त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर आत्यांना पहिल्यांदा कोठडी बाहेर काढलं गेलं होतं. त्या दिवशी त्यांचं रूप पाहून प्रताप हादरला होता. त्यांचा परिवार आणि गाव त्यांना जिवंतपणीच मारत होता. केवळ प्रेम केल्याची ही शिक्षा. आत्या आजारी पडल्या आणि अखेरच्या घटका मोजू लागल्या. मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली होती, आपल्या मुलाच्या आणि पतीच्या हाताने अंतिम संस्कार व्हावेत. त्यांनी गावच्या किंवा आपल्या कुटुंबाच्या हाताला स्वतःचा स्पर्शही लागू दिला नव्हता. मी सुन्न होऊन बाबांकडे पाहिलं. माझ्या मनात आता संतापाची लाट उसळली होती. मी ओरडून विचारलं, बाबा, हे सगळं काय आहे? आई त्यांच्याकडे कशी पोचली? ती तुमच्यासोबत का नव्हती? आणि तुम्ही मला का सांगितलं की ती मेली आहे? बाबांची नजर खाली झुकली होती. त्याने थरथरत्या आवाजात कबुली दिली, आदेश, 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुझ्या आईच्या गावात मी मित्रांकडे जायचो. तिथेच आमचं प्रेम बहरलं. पण जेव्हा गावाला हे समजलं तेव्हा त्यांनी आम्हाला पंचायत समोर ओढलं. मी तिथे भावनाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना सांगितलं की मी इज्जतीने लग्न करायला तयार आहे. पण त्या अनपढ गावकऱ्यांनी आणि भावनाच्या वडिलांनी सांगितलं की इथे प्रेमाला जागा नाही, फक्त प्रथांना महत्व आहे. बाबांच्या डोळ्यातलं पाणी आता थांबत नव्हतं. त्यांनी मला मारलं, भावनाला मारहाण केली आणि शेवटी धमकी दिली की जर मी पुन्हा त्या गावात पाय ठेवला किंवा भावनाचा विचार केला तर ते तिला जीवे मारून टाकतील. मी हतबल होतो. मला वाटलं होतं त्यांना थोडा वेळ दिला तर ते शांत होतील आणि मग मी तिला पळवून नेईन. पण त्यांनी तिला घरच्या घरीच कैद केलं. मला वाटलं ती मरून गेली, कारण त्यानंतर माझ्यापर्यंत तिच्याबद्दल फक्त चुकीच्या बातम्या पोचवत गेल्या. मी तिथेच कोसळलो. एका बाजूला माझ्या आईने सोसलेली 20 वर्षाची भयान कैद आणि दुसरीकडे बाबांची हतबलता. मला समजत नव्हतं की कोणाचा राग करू, समाजाच्या या अघोरी प्रथांचा की नियतीचा. बाबांचा आवाज आता पूर्णपणे दबला होता. ते थरथरत्या ओठाने सांगू लागले, आदेश, आम्ही पळून जाऊन लग्न केलं खरं, पण भावनाच्या भावांनी आमचा शोध लावला. ती एक काळी रात्र होती. तू तेव्हा अवघ्या 3 महिन्यांचा होतास. रात्रीचे 11 वाजले होते आणि अचानक दरवाजावरचे जोरदार ठोके ऐकू आले. मी दरवाजा उघडायला गेलो तर समोर तिचे भाऊ हातात दांडे घेऊन उभे होते. त्यांनी मला ओढत नेऊन मारहाण करायला सुरुवात केली.
ते माझ्या जीवावर उठले होते. बाबांच्या डोळ्यात त्या रात्रीची भीती आजही स्पष्ट दिसत होती. भावना बाहेर आली. तिने मला मार खाताना पाहिलं. तिनं पाहिलं की तिचे भाऊ मला जीवे मारतील. तिने क्षणाचाही विलंब न करता एक मोठा निर्णय घेतला. ती ओरडून म्हणाली, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. माझे पती आणि मुलाला सोडून द्या. मी स्वतःहून शिक्षा भोगायला तयार आहे, पण त्यांना हातही लावायचा नाही. त्या दिवशी तुझी आई माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी स्वतःला त्यांच्या हवाली करून गेली. बाबा रडत होते. तिने जाताना मला एकच सांगितलं होतं, आदेशला चांगलं आयुष्य दे. त्याला मी मेल्याचं सांग. मला जिवंतपणी पुन्हा पाहणं शक्य नाही, पण जेव्हा मी मरेल तेव्हा माझी ही शेवटची इच्छा आहे की माझ्या मुलाने माझ्या पार्थिवाला अग्नी द्यावा. तिने स्वतःच्या आयुष्याची राख केली जेणेकरून तुझं आयुष्य सावरलं जावं. त्यानंतर तिला त्या लोकांनी गावात नेऊन कायमचं एका कोठडीत कोंडून ठेवलं. आता मला सगळं उमजलं होतं. माझ्या आईने, जिच्या मायेला मी गेल्या 20 वर्षापासून पारखा होतो, तिने माझ्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचा असा अंत करून घेतला होता. ती कोठडीतली अंधारी रात्र, ती एकटेपणाची शिक्षा, हे सगळं तिने केवळ माझ्यासाठी सोसलं होतं. बाबा हताश होऊन म्हणाले, तू 3 महिन्याचा होतास तेव्हापासून मी तुला माझ्या काळजाचा तुकडा समजून वाढवलं. ती गेल्याची खोटी बातमी मी केवळ तुझ्या सुरक्षिततेसाठी दिली होती. मला वाटलं नव्हतं की तुझ्या आईला पुन्हा अशा अवस्थेत पाहावं लागेल. माझ्या मनात आता दुःखाचा महापूर आला होता. आज 20 वर्षांनी आई समोर होती, पण केवळ तिचं शरीर. तिने साठवलेल्या त्या 20 वर्षाच्या वेदनांचा मी साक्षीदार झालो होतो. ही हकीकत ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. समाजाच्या अनिष्ट प्रथांनी एका माऊलीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं हे आज जगासमोर उघड झालं होतं. बाबांनी ते पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रात आईनं लिहिलं होतं, जर माझे पती किंवा माझा मुलगा हे पत्र वाचत असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की मी माझी सारी वर्ष अत्यंत वेदनेत घालवली आहेत. मला नेहमी वाटायचं की एक दिवस माझ्या घरच्यांच्या मनात दयेचा अंकुर फुलेल आणि ते मला मुक्त करतील, पण तसं कधीच घडलं नाही. पत्र वाचताना बाबांचा कंठ दाटून आला होता. ती अक्षरे आईचीच होती, जी मी कधीच पाहिली नव्हती, पण ती पाहूनच मला असं अस्तित्व जाणवत होतं. ते केवळ एक कागद नसून तिने सोसलेल्या 20 वर्षांच्या नरकाचा एक जिवंत पुरावा होता. पत्र वाचून झाल्यावर तिथे एक भयान शांतता पसरली. काकांनी हळूच सुस्कारा सोडला. आदेश, त्या गावची परंपरा आजही तशीच आहे. आजही तिथले लोक प्रेम करणाऱ्यांना अशीच अमानुष शिक्षा देतात. हे ऐकून माझ्या अंगातल्या रक्ताची उकळी फुटली. तेवढ्यात माझ्या मामाचा मुलगा प्रताप पुढे आला. तो म्हणाला, आदेश, मी माझ्या गावाच्या लोकांसारखा संकुचित नाही. मला ही प्रथा अत्यंत चुकीची वाटते. ज्या पद्धतीने तुझ्या आईने आपल्या कुटुंबापासून दूर राहून हे आयुष्य काढलं, तसं पुन्हा कोणत्याही माऊलीच्या वाट्याला येऊ नये. आपल्याला या अनिष्ट प्रथेविरुद्ध लढावं लागेल. माझ्या डोळ्यात आता दुःखाचे अश्रू नव्हते, तर न्यायाची आग होती. मला आता त्या कोठडीचं रहस्य उलगडायचं होतं. प्रताप पुन्हा म्हणाला, आदेश, आत्या ज्या कोठडीत होत्या तिथं आजही त्यांचं काही सामान पडून आहे. त्या कोठडीत त्यांनी आपल्या वेदना भिंतीवर कोरल्या आहेत. मी बाबांकडे पाहिलं. बाबा अजूनही ते पत्र छातीशी कवटाळून बसले होते. मी त्यांना सावरलं आणि म्हटलं, बाबा, तुम्ही आतापर्यंत जे सोसलं ते खूप झालं. आता आईला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. आईनं पत्रात लिहिले की तिला आशा होती, पण ती कधीच पूर्ण झाली नाही. आता तिची ती इच्छा आपण पूर्ण करूया. ज्या लोकांनी तिला 20 वर्ष त्या काळ कोठडीत चढवलं त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव व्हायलाच हवी. माझ्या या बोलण्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार दिसू लागला. पण मला अजूनही बरंच काही जाणून घ्यायचं होतं. ती कोठडी नक्की कशी होती, आईनं तिथं दिवस रात्र कसे घालवले आणि तिने ते 20 वर्षाचं आयुष्य कसं जगलं. आईच्या पत्रातील त्या शेवटच्या ओळी वाचताना माझा श्वासही कोंडला होता. तिने केवळ वेदनाच लिहिल्या नव्हत्या, तर तिचं अथांग प्रेमही त्यात ओतलं होतं. त्या पत्राने माझ्या मनातील सारा क्षोभ शांत करून एका दृढ निश्चयात रूपांतरित केला होता. आता आईची इच्छा पूर्ण करणं हेच माझं एकमेव ध्येय होतं. आईनं पत्रात लिहिलं होतं, मी तुमच्यापासून दूर राहिले कारण मला तुम्हाला वाचवायचं होतं. तिचे हे शब्द माझ्या काळजाला आरपार छेदून जात होते. मी थरथरत्या हातांनी ते पत्र छातीशी कवटाळलं.
आई आता माझ्या समोर निर्जीव अवस्थेत होती, पण तिच्या शब्दांनी मला जिवंत केलं होतं. मी तिच्या त्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहिलं आणि वचन दिलं, आई, तू आज जरी आपल्यात नसलीस तरी तुझा हा लढा मी पुढे नेईन. ज्या गावच्या अघोरी प्रथाने तुला कैद केलं त्या प्रथांचा अंत मी करूनच राहीन. माझ्या रडण्याचा आवाज घरभर घुमत होता. बाबा आणि काका मला सावरत होते, पण आज कोणाचेही शब्द मला शांत करू शकत नव्हते. माझा मामाचा मुलगा प्रताप, जो या सगळ्या काळात माझ्या पाठीशी उभा होता, त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यातही तेच पाणी होतं. जी वेदना मी अनुभवत होतो. रात्र कशी सरली हे कोणालाच कळलं नाही. सूर्योदय झाला, पण माझ्या आयुष्यातला अंधार मात्र अजूनही तसाच होता. अखेर ती वेळ आली. आईच्या पार्थिवाला खांदा देऊन आम्ही स्मशानभूमीत पोहोचलो. तेव्हा मी आईच्या चितेला अग्नी दिला. तेव्हा त्या ज्वालांत माझ्या वेदना आणि संताप दोन्ही भस्म होत होते. मी अग्नी दिला तसं आईचं ते शरीर पंचतत्वात विलीन झालं. पण तिच्या आठवणी आणि तिने दिलेली ती शपथ माझ्या मनात कायमची कोरली गेली होती. अंतिम संस्काराची विधी संपली होती, पण माझ्या मनातील आग अजूनही शांत झाली नव्हती. मी उभा राहून स्वतःशी पुटपुटलो, हे फक्त एक शेवटचं काम होतं आई, पण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा लढा आता सुरू होत आहे. स्मशानभूमीच्या बाहेर पडताना मला माहित होतं की आता मला त्या गावात जावे लागणार आहे, जिथे आईने 20 वर्ष नरक यातना भोगल्या. तिथे जाऊन मला त्या अनिष्ट प्रथांचा बुरखा फाडायचा होता. घर आता पूर्णपणे शांत होतं. जणू काही माझ्या आईच्या जाण्याने घराची चैतन्य शक्तीच निघून गेली होती. ती सर्व माणसं निघून गेली होती, पण स्मशान शांतता तिथे दाटली होती. आईच्या शेवटच्या खुणा असलेलं ते सामान बाबांनी मोठ्या जपाने त्यांच्या खोलीत ठेवलं होतं. ती केवळ वस्तू नव्हती, तर माझ्या आईचं अस्तित्व होतं. प्रताप निघून गेला होता, पण जाण्यापूर्वी त्याने मला बळ दिलं होतं. त्याने दिलेलं ते फोन नंबरचं कार्ड माझ्या खिशात होतं. मी स्वतःला आवरलं आणि प्रतापला फोन लावला. पहिलीच रिंग वाजली आणि त्याने फोन उचलला. मी एकही मिनिट वाया न घालवता म्हटलं, प्रताप, मला तुझ्या गावी यायचं आहे. मला ती कोठडी पाहायची आहे जिथं आईने 20 वर्ष नरक यातना भोगल्या. त्या घराची आणि त्या गावची मला सत्य परिस्थिती जाणून घ्यायची आहे. प्रतापने फोनवर पत्ता दिला आणि खात्री दिली, आदेश, तू ये. मी तुझा भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्या कुटुंबाचा चुकीचा निर्णय आपल्याला बदलायचाच आहे. मी अजून प्रतापशी बोलत होतो तेवढ्यात बाबा मागून आले. त्यांनी माझं बोलणं ऐकलं होतं. त्यांचा चेहरा भीतीनं पांढरा पडला होता. आदेश, तू हे काय करतोस? कुठे जायची भाषा करतोयस? त्यांनी माझा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मी रागानं त्यांच्याकडे पाहिलं. जिथे तुम्ही 25 वर्षापूर्वी जायचे बाबा, जिथे आईशी तुमचं प्रेम जुळलं होतं, तिथेच मला जायचं आहे. बाबा धापा टाकत माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला घट्ट मिठीत घेतलं. नको बाळा, नको. तू माझा एकमेव लेक आहेस. भावनेची शेवटची निशाणी आहेस तू. त्यांनी तुला पाहिलं तर ते तुलाही सोडणार नाहीत. त्या गावची माणसं माणुसकी विसरलेली आहे. मी तुला तिथे मृत्यूच्या दाढेत पाठवू शकत नाही. पण मी बाबांच्या हातातून स्वतःला सोडवून घेतलं. माझा आवाज आता अधिक गंभीर होता. बाबा, आईने आजवर कोठडीत राहून जो त्रास भोगला तो कशासाठी? फक्त आपल्यासाठी. जर आपण सत्य लपून ठेवणार असू तर तिने दिलेल्या त्या बलिदानाचा काय अर्थ? मला त्या गावच्या लोकांची मानसिकता बदलायची आहे. त्यांनी एका स्त्रीला जिवंतपणे जे मरण दिलं त्याचा जाब मला विचारायलाच पाहिजे. बाबा हतबलतेनं खुर्चीत कोसळले. त्यांचे डोळे पुन्हा एकदा ओलावले होते, पण माझ्या मनात आता कोणत्याही भावनांचा कल्लोळ नव्हता. तिथे फक्त एकच ध्येय होतं, न्याय. आईच्या त्या पत्राची, तिच्या त्या 20 वर्षाच्या मौनाची किंमत मला वसूल करायची आहे बाबा. हे युद्ध माझं एकट्याचं नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीचं आहे, जी आजही अशा अनिष्ट प्रथांच्या बेड्यात अडकलेली आहे. असं म्हणून मी बाहेरच्या दिशेने चालू लागलो. बाबांचे ते 2 पावलं मागं सरकणं ही माझ्यासाठी परवानगी होती. त्यांची भीती मला समजत होती, पण आईचा तो आक्रोश, त्या कोठीतील तिची 20 वर्ष आणि तिचं ते शेवटचं पत्र, या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर नाचत होत्या. मी बाबांच्या पायाला स्पर्श केला आणि घराचा उंबरठा ओलांडला. गाडीचं स्टेअरिंग हातात घेताना माझं मन एका वेगळ्याच लढाईसाठी सज्ज झालं होतं. 5 तासांचा तो प्रवास माझ्यासाठी 5 युगांसारखा होता. गाडीच्या खिडकीतून मागे पडणारी दृश्य सारखी आईच्या त्या विस्कळीत आयुष्याची आठवण करून देत होती.
अखेर मी जनकपूर गावाच्या जवळ पोचलो. मी प्रतापला फोन केला आणि काही मिनिटातच तो माझ्या समोर उभा होता. प्रताप गाडीत बसला. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची काळजी होती, तर माझ्या डोळ्यात ठाम निश्चय. तो म्हणाला, आदेश, तुझी हिंमत दाद देण्यासारखी आहे. या गावात पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे, हे तुलाही ठाऊक आहे. मी गाडी सुरू करत उत्तर दिलं, प्रताप, भीती असती तर मी आज इथे नसलो असतो. माझ्या आईनं या मातीत तिची 20 वर्ष गाडली आहेत. त्या सत्याचा हिशोब करण्यासाठी मी आलो आहे. गावात प्रवेश करताच एका अनामिक हुंदका माझ्या घशात दाटून आला. त्या घराकडे पाहून, तिथल्या लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून मला काहीतरी वेगळं जाणवत होतं. एखाद्या जुन्या वेदनेची राख जणू हवेत मिसळली होती. ते गाव सुंदर होतं, पण तिथे पसरलेली ती रूढींची साखळी आणि त्यातील अघोरी नियम यामुळे तिथे एक भीतीदायक शांतता होती. प्रतापनं सांगितलं, तिकडे बघ, ते घर. मी गाडी थांबवली. समोर ते घर होतं. त्या घराची ती भिंत, ती खिडकी जिथे माझ्या आईला कैदेत ठेवलं होतं, ती वास्तू पाहून माझं मन आतून रडायला लागलं. माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, पण मी स्वतःला सावरलं. मी डोळे पुसले आणि गाडीतून खाली उतरलो. गावातील काही लोकांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या. एक अनोळखी माणूस, एक महागडी गाडी आणि कुतूहलाने भरलेल्या त्या नजरा. त्यांना माहीत नव्हतं की ज्या भावनाच्या नावाचा उल्लेख करायलाही ते घाबरत होते, किंवा ज्या हिंसेला त्यांनी पाठिंबा दिला होता, तिचाच मुलगा आज त्यांच्या समोर उभा आहे. मी प्रतापकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रताप, इथून पुढचा प्रवास आता सत्य समोर आणण्याचा आहे. पण मला त्या कोठडीत जायचं आहे. ते घर कुणाचं आहे? तिथल्या मालकाची आत्ताची काय परिस्थिती आहे? प्रतापने गंभीर चेहऱ्याने सांगितलं, ते घर अजूनही माझ्या वडिलांच्या आणि काकाच्या नियंत्रणात आहे. आपण थेट तिथे जाऊ शकत नाही. लोक आपल्याला पाहतील. आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. मी एक खोल श्वास घेतला. माझ्या आईचा लढा आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. प्रताप मला त्या हवेलीत घेऊन गेला जिथे माझी आई राहत होती. ते माझ्या आईचं माहेर होतं. लोक साधारणपणे आनंदाने आपल्या आजोळी जातात, पण मी जेव्हा माझ्या आईच्या माहेरी पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या हृदयात सुडाची आग होती आणि एक असा वेदनादायी हुंदका होता जो फक्त एका अशा मुलाच्या मनात असतो जो आपल्या आईपासून आयुष्यभर दुरावला होता. तिथे आईचे 2 भाऊ म्हणजेच माझे मामा राहत होते. नाना नानी आता या जगात नव्हते, हे मी आधीच ऐकलं होतं. प्रतापने त्या मामांशी माझी ओळख करून दिली. प्रतापने त्यांना सांगितलं नाही की मी त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे, तर त्याने मी त्याचा शहरातला मित्र आहे आणि गावात फिरायला आलो आहे असं सांगितलं. मामांनी माझं स्वागत केलं आणि अगदी आपुलकीने म्हणाले, बेटा, इथे आरामशीर राहा. कशाचीही गरज लागली तर संकोच करू नकोस. आम्हाला सांग. बाहेरून हे लोक किती मायाळू दिसत होते, पण आतून ते किती कठोर आणि क्रूर होते हे मलाच माहीत होतं. रात्री जेव्हा घरातले सर्वजण गाढ झोपले तेव्हा नितीन मला त्या काळ कोठडीत घेऊन गेला जिथे माझी आई 20 वर्ष बंद होती. मी तिथे पाऊल ठेवताच मला असं वाटलं जणू माझी आई अजूनही तिथेच कुठेतरी आहे. खोलीत कमालीचा अंधार होता. प्रतापने बाहेरची एक छोटी खिडकी उघडली तेव्हा थोडा उजेड आत आला. मी पाहिलं की भिंतींना दमटपणा आला होता. एका कोपऱ्यात तुटलेली खाट, एका बाजूला मातीची रांजण आणि एक जुना पेला ठेवलेला होता. जमिनीवर काही फाटलेली जुने कपडे आणि एक छोटी पेटी पडली होती. मी हळूहळू चालत त्या पेटीजवळ गेलो आणि थरथरत्या हातांनी ती पेटी उघडली. त्या पेटीत एक डायरी होती. प्रतापने सांगितलं की आईच्या जाण्यानंतर इथे कोणीही फिरकलं नव्हतं, कारण ही जागा त्यांच्यासाठी काहीच कामाची नव्हती. मी ती डायरी हातात घेतली आणि तिथे जमिनीवर बसलो. बाहेरून येणाऱ्या उजाडात मी ती डायरी वाचायला सुरुवात केली. आईनं आपल्या आयुष्यातील ती सगळी दास्तान त्यात लिहिली होती. तिनं तिचं एकटेपण, तिचे जुने दिवस आणि आईच्या त्या डायरीत बाबांवरचं तिचं जिवंत प्रेम होतं. ती डायरी जणू ओरडून सांगत होती की माझी आई माझ्या बाबांवर किती जीवापाड प्रेम करायची. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईनं तिथं स्पष्टपणे लिहिलं होतं की गावच्या लोकांनी म्हणजेच माझ्या मामांनी आणि तत्कालीन सरपंचाने तिच्यावर कसा अमानुष छळ केला होता. तिने त्या सगळ्यांच्या क्रूरतेचा हिशोब त्या डायरीत लिहून ठेवला होता. मी तिथे वाचत असतानाच मला जाणवलं की आईने कशा प्रकारे पती आणि मुलाला वाचवण्यासाठी ही शिक्षा स्वतःहून स्वीकारली होती. तिने आजोळाच्या त्या भीतीमध्ये आपले अश्रू आटवले होते.
ती डायरी म्हणजे माझ्यासाठी फक्त कागद नव्हते, तर माझ्या आईच्या वेदनेचा कायदेशीर पुरावा होता. त्या डायरीतील प्रत्येक ओळ माझ्या मामांच्या आणि तत्कालीन सरपंचाच्या पापाची पावती होती. आता मला फक्त पुराव्यांच्या आधारे एका मोठ्या लढाईची सुरुवात करायची होती. प्रतापनं सांगितलं की जुना सरपंच आता या जगात नाही, पण त्याचा मुलगा आता गादीवर बसला आहे. मी त्या डायरीच्या पानांची प्रत कॉपी करून ठेवली, कारण मूळ प्रत गहाण पडली किंवा नष्ट झाली तरी सत्य माझ्याकडे सुरक्षित राहावं. आता गरज होती ती साक्षीदारांची. पण गावात भयानक शांतता होती. लोक माझ्या आईच्या, माझ्या आत्याच्या कथेबद्दल सर्व काही जाणून होते, पण कुणाचीही बोलायची हिंमत नव्हती. मामांचं प्रस्थ इतकं मोठं होतं की त्यांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. मी ठरवलं की आता थेट प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मी गावातल्या एका वृद्ध व्यक्तीशी संवाद साधला. सुरुवातीला तो घाबरला, हातपाय थरथरले, पण जेव्हा मी माझ्या आईची डायरी आणि तिचं दुःख सांगितलं तेव्हा तो हळूच डोळ्यात पाणी आणून बघू लागला. मी त्याला शांतपणे विचारलं, काका, विसरून जाण्याची ही वेळ नाही. 20 वर्षापूर्वी जे घडलं ते आजही घडत असेल तर ते गाव कधीच प्रगत होऊ शकणार नाही. जर उद्या तुमच्या मुलीसोबत, तुमच्या नातीसोबत असं काही झालं तर तुम्ही हीच शांतता पाळाल का? माझ्या त्या एका प्रश्नाने त्या वृद्धाचा संयम ढासळला. तो सुन्न होऊन माझ्याकडे पाहू लागला. त्याला आपली नात आठवली असावी. तो काहीच बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातील ती भीती आणि पश्चाताप आतून मला कळलं होतं की गावातल्या लोकांच्या मनात आजही माणुसकी जिवंत आहे, फक्त तिला भयाची साखळी बांधलेली आहे. मी त्या वृद्धाला सांगितलं, काका, मी माझी आई परत मिळवू शकत नाही, पण त्या कोठडीत तिने 20 वर्ष घालवली. ती कोठडी आता इतिहासात जमा झाली पाहिजे. मला न्याय हवा आहे, माझ्या आईसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी. गावात एक नवी खळबळ माजली होती. काही लोक कुजबुजत होते तर काही माझ्याकडे संशयाने पाहत होते. मामांना अजूनही माहीत नव्हतं की मी त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा जुगार होता. एकीकडे माझं आयुष्य होतं आणि दुसरीकडे आईच्या न्यायाची आस. शिक्षा तर माझ्या आईलाच दिली गेली होती ना. जर हे सगळं तुमच्या बहिणी किंवा मुलीसोबत घडलं असतं तर तुम्हाला ते चांगलं वाटलं असतं का? माझ्या या प्रश्नाने गावच्या लोकांच्या मनात विचारांचं चक्र सुरू केलं होतं. मी हळूहळू लोकांशी संवाद साधून त्यांना जाणीव करून देत होतो की भावनाच्या बाबतीत जे घडलं ते अमानवीय होतं. प्रत्येक जण आता विचार करू लागला होता, खरोखरच प्रत्येक बापानं आपल्या मुलीला अशी कठोर शिक्षा दिली असती का? गावात कुजबूज सुरू झाली होती. हा कोण आहे जो भावनेच्या आयुष्याबद्दल इतके प्रश्न विचारतोय? लोक आता धाडस दाखवू लागले होते. प्रतापच्या मदतीने मी आता पुढचं पाऊल उचललं. मी जिल्हा न्यायालयात रीतसर तक्रार दाखल केली. गावकऱ्यांना वाटलं होतं की या फालतू प्रथांविरुद्ध कोणीही आवाज उठवणार नाही, पण माझ्याकडे भक्कम पुरावे होते. कोणीही व्यक्तीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, तिचा छळ करणे किंवा तिला वाळीत टाकणे हा कायद्याने गुन्हा होता. तपास सुरू झाला. आईने लिहिलेल्या त्या डायरीच्या हस्ताक्षराची फॉरेन्सिक तपासणी झाली आणि ती आईचीच असल्याचं सिद्ध झालं. हळूहळू जुने सरकारी रेकॉर्ड्स बाहेर येऊ लागले. गावात भीतीचे वातावरण होते की पोलीस का येत आहेत, का चौकशी करतायत. मी फक्त कोर्टापर्यंत मर्यादित राहिलो नाही, तर मी माझ्या आईच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरी बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. संपूर्ण देश आता ते पाहत होता. मामांनाही आता माझ्यावर संशय येऊ लागला होता. पोलिसांच्या मदतीने आम्ही सर्व कड्या जोडल्या होत्या. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आईला आणि बाबांना जेव्हा गावात पकडलं होतं तेव्हा तिथे पंचायत बसली होती. पंचायतीच्या निर्णयाचा तो रेकॉर्ड रजिस्टर शोधणे हे आमचं मुख्य ध्येय होतं. आम्ही सरपंच कार्यालयात गेलो आणि तो रजिस्टर तपासला. ज्या दिवशी आईला शिक्षा सुनावली गेली होती त्या दिवसाचं पान मुद्दाम फाडण्यात आलं होतं, पण फॉरेन्सिक तपासात त्या फाटलेल्या पानाचे पुरावे मिळाले. हे सिद्ध झाले की त्या दिवशी पंचायत झाली होती आणि मामा तसेच सरपंचांनी खोटं बोलून ती गोष्ट लपवली होती. अखेर पोलिसांचा रेटा वाढला. माझ्या दोन्ही मामांना अटक झाली. जेव्हा पोलीस कोठडीत त्यांची खातिरदारी झाली तेव्हा त्यांनी एक एक करून सर्व सत्य ओकून टाकलं. माझ्या आईच्या निधनानंतर त्यांनी स्वतःची सुटका झाली असं मानलं होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आईने मरण्यापूर्वी लिहिलेले ते शेवटचे पत्र आणि त्या डायरीच्या आधाराने दोषींना आता बेड्यात ठोकल्या गेल्या होत्या. प्रतापने मला खूप साथ दिली. तो सुरक्षित होता. त्यालाही ते गावचे अघोरी नियम मान्य नव्हते.
जेव्हा गावात हे समजलं की एक असा मुलगा आलाय जो प्रेमाविरुद्धच्या अन्यायाविरुद्ध लढतोय, तेव्हा कित्येक तरुण मुले मुली पुढे आली. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कहाणी पोलिसांना सांगितली आणि गावकऱ्यांच्या दबावाविरुद्ध साक्ष दिली. सरपंच, माझे मामा आणि गावातील अनेक तथाकथित पुढारी आता कायद्याच्या कचाट्यात होते. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. मी कोणालाही मारून किंवा हिंसा करू नाही, तर आईची शेवटची इच्छा आणि सत्य मांडून हा लढा जिंकलो होतो. प्रतापने या संपूर्ण प्रवासात मला मोलाची साथ दिली. तो जर इच्छिता तर आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या विरोधात न जाता शांत राहू शकला असता, पण तो स्वतः सुशिक्षित होता आणि त्यालाही हे जुनाट अन्यायकारक रीतिरिवाज अजिबात मान्य नव्हते. जनकपूर हे गाव खूप मोठं होतं. जेव्हा गावकऱ्यांना हे समजलं की प्रेमाच्या विरोधात आवाज उठवणारा एक तरुण गावात आला आहे, तेव्हा अनेक अशी तरुण मुलं मुली पुढे आली, ज्यांनी पोलिसांसमोर येऊन आपल्या प्रेमाची साक्ष दिली. त्यांनी सांगितलं की त्यांना एकमेकावर प्रेम करण्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ही परंपरा गेले अनेक वर्षापासून सुरू होती आणि कितीतरी स्त्रियांना अशीच घरातील कोठडीची शिक्षा भोगण्यास भाग पाडलं होतं. या सर्व साक्षीदारांमुळे आमचा खटला अधिक भक्कम झाला. गावाच्या लोकांवर कडक कायदेशीर कार्यवाही झाली. ज्यांनी प्रेमाच्या आड येऊन प्रेमी युगलांना वेगळं केलं होतं, त्यात माझे दोन्ही मामा, गावचा सरपंच, जमीनदार आणि अनेक सुभेदारांचा समावेश होता. त्या सर्वांना अटक करण्यात आली. जे लोक आता हयात नव्हते त्यांच्या वारसांना ताकीद देण्यात आली की भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये. मी कोणालाही मारून किंवा हिंसा करून हा लढा जिंकलो नव्हतो, तर माझ्या आईच्या शेवटच्या आवाजाला मी गावची नवीन विचारसरणी बनवलं होतं. माझ्या आईची ही कथा ऐकून अनेकांचे डोळे उघडले होते. मीडिया रिपोर्ट्स आणि पोलीस पथके तिथे दाखल झाली होती. हळूहळू गावकऱ्यांनी आपली चूक मान्य केली आणि वचन दिलं की यापुढे ते कोणाचेही प्रेम हिरावून घेणार नाहीत, कारण प्रेम करणं हा गुन्हा नसून द्वेष करणं हाच खरा गुन्हा आहे. एका दिवशी मी गावाच्या चौकात सर्वांसमोर आईचं ते शेवटचं पत्र वाचून दाखवलं, जे तिने माझ्यासाठी आणि बाबांसाठी लिहिलं होतं. तेव्हाच सर्वांसमोर हे उघड झालं की मी भावनाचा मुलगा आहे, ज्या माऊलीने स्वतःच्या सुखाचा त्याग करून पती आणि मुलाला वाचवण्यासाठी आपल्या माहेरच्या लोकांकडून दिलेली कठोर शिक्षा हसत हसत स्वीकारली होती. ती हीच. तिने अनेक वर्ष अंधाऱ्या कोठडीत काढली, पण तिच्या मनात पती आणि मुलाबद्दलचं प्रेम सदैव जिवंत राहिलं होतं. जेव्हा मी ते पत्र वाचून पूर्ण केलं, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. सर्वांना आज उमजलं होतं की भावनेनं केवळ आपल्या प्रेमालाच नव्हे, तर आपल्या मातृत्वाचाही बळी दिला होता. गावकऱ्यांनी माझी आई भावना हिला त्या गावची सर्वात सहनशील आणि धैर्यवान स्त्री म्हणून सन्मानित केले. जेव्हा मी हा लढा जिंकून गावच्या लोकांची विचारसरणी बदलून माझ्या घरी परतलो, तेव्हा बाबांनी मला अभिमानाने मिठी मारली. ते गहिवरून म्हणाले, बेटा, आज तू ते करून दाखवलंस जे मी कधीच करू शकलो नाही. जर मी तेव्हा आवाज उठवला असता तर कदाचित भावना आज माझ्या सोबत असती, पण माझ्याकडे तुझ्यासारखा जिद्दीचा जज्बा नव्हता. आज तू सिद्ध केलंस की तू खऱ्या अर्थाने भावना आणि माझ्या प्रेमाची पावती आहेस. ज्या समाजात प्रेम करणाऱ्यांना शिक्षा मिळते आणि द्वेष पसरवणाऱ्यांना सन्मान मिळतो, तिथे बदलाची सुरुवात एका सत्य बोलणाऱ्या माणसापासूनच होते. मित्रांनो, आईच्या त्या संघर्षातून आणि आदेशच्या जिद्दीतून आपण एकच शिकलो, प्रेम हे कधीच गुन्हा नसतं. ज्या समाजाच्या अघोरी प्रथा माणसाला जिवंतपणे मारतात, त्या प्रथांचा अंत करण्यासाठी एक आदेश निर्माण होणं गरजेचं असतं. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद ही आपल्या रक्तात असते. फक्त गरज असते ती ओळखण्याची. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ही गोष्ट कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हेही मला आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सत्यावर आधारित कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.